NVS नवोदय विद्यालय समिती यांच्यातर्फे इथे अपडेट आली आहे. NVS नवोदय विद्यालय समिती इथे 1925 जागासाठी भरती निघालेली आहे आणि नोकरी ठिकाण संपूर्ण भारतभर आहे. चला तर मग याबद्दल आपण NVS नवोदय विद्यालय समिती अँड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट. रिक्रुटमेंट इथे दिसत आहे आपल्याला 2021 ते 22 पोस्ट नेम 15 प्रकारची इथे पोस्ट दिलेली आहे. प्रत्येक पोस्टसाठी कॅटेगरी वाईज इथे जागा दिलेली आहे. चला तर मग बघूया कोणत्या कोणत्या पोस्टसाठी किती पदे आहेत. असिस्टंट कमिशनर ग्रुप ए साठी पोस्ट कोड आहे असं 101. इथे ओपनसाठी 3, EWS साठी जागा नाही आहे आणि OBC साठी 1, SC साठी जागा नाही, ST साठी 1. टोटल अशा 5 जागा आहेत. असिस्टंट कमिशनर ॲडमिन ग्रुप ए पोस्ट कोड 2. इथे टोटल 2 जागा दिलेल्या आहे. फिमेल स्टाफ नर्स ग्रुप बी पोस्ट कोड 3. टोटल इथे 82 जागा आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप सी इथे टोटल 10 जागा दिलेल्या आहेत. कास्ट वाईज इथे जागा दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ऑडिट असिस्टंट ग्रुप सी पोस्ट कोड 5 इथे टोटल 11 जागा दिलेल्या आहेत. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बी पोस्ट कोड 6 इथे टोटल 4 जागा दिलेल्या आहेत. इथे पण कास्ट वाईज दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप सी पोस्ट कोड 7 इथे टोटल 1 जागा दिलेली आहे. स्टेनोग्राफर ग्रुप सी पोस्ट कोड 8 इथे टोटल 22 जागा दिलेल्या आहेत. कम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सी पोस्ट कोड 9 इथे टोटल 4 जागा आहेत. कॅटरिंग असिस्टंट ग्रुप सी पोस्ट कोड 10 इथे टोटल 87 जागा दिलेल्या आहेत. इथे UR साठी 37, EWS साठी 8, OBC साठी 23, SC साठी 13, ST साठी 6 आणि फिजिकल हँडिकॅप आणि अदर्स अशा खूप साऱ्या इथे जागा दिलेल्या आहेत. ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट ग्रुप सी इथे टोटल 8 जागा दिलेल्या आहेत. ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट ग्रुप सी इथे टोटल 622 जागा दिलेल्या आहेत. इथे सर्वात जास्त जागा दिसत आहे. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर इथे टोटल 273 जागा दिलेल्या आहेत. लॅब अटेंडंट्स ग्रुप सी पोस्ट कोड 14 इथे टोटल 142 जागा दिलेल्या आहेत. इथे पण कास्ट वाईज जागा दिलेल्या आहे, प्रत्येकासाठी सेपरेट आहे. फिजिकल हँडिकॅप असो, SC ST ओपन UR सगळ्यांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे पदांचं. मेस हेल्पर ग्रुप सी पोस्ट कोड 15 इथे टोटल 629 जागा दिलेल्या आहेत. मल्टीटास्किंग स्टाफ ग्रुप सी इथे टोटल 23 जागा दिलेल्या आहेत. चला तर मग पोस्ट आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. फॉर असिस्टंट कमिशनर पोस्ट स्केल आहे 78,800 ते 2,09,200. अप्पर एज लिमिट आहे 45 वर्ष. मास्टर डिग्री मागितलेली आहे सायन्स, कॉमर्स, ह्युमॅनिटीज रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून. एक्सपिरियन्स मागितलेला आहे. फॉर असिस्टंट कमिशनर ॲडमिन पे स्केल आहे 67,700 ते 2,08,700. अप्पर एज लिमिट 45 वर्ष मागितलेली आहे. इथे पण एक्सपिरियन्स मागितलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. फिमेल स्टाफ नर्स पे स्केल आहे 44,900 ते 1,42,400 आणि एज लिमिट आहे 35 वर्ष. असिस्टंट सेक्शन ऑफिसर पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400 आणि एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष. इथे डिग्री मागितलेली आहे. कोणत्याही रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुम्ही जर डिग्री करून असाल आणि कम्प्युटरचं बेसिक जर नॉलेज असेल तुम्हाला, तर ही पोस्ट तुम्ही भरू शकता. पण तुम्हाला इथे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ऑडिट असिस्टंट पोस्ट कोड 5 इथे पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400. एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष. इथे BComची डिग्री मागितलेली आहे. इथे पण 3 वर्षाचा अनुभव आहे. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400.
अप्पर एज लिमिट आहे 32 वर्ष. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल पोस्ट कोड 7, इथे पे स्केल आहे 29,200 ते 92,300. एज लिमिट आहे 35 वर्ष. स्टेनोग्राफर इथे पे स्केल आहे 25,500 ते 81,100. एज लिमिट आहे 18 ते 27 वर्ष. आणि एज्युकेशन आहे सिनियर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे 12वी. आणि तुम्हाला टायपिंग स्पीड पण इथे मागितलेलं आहे. कम्प्युटर ऑपरेटर पे स्केल आहे 25,500 ते 81,100. एज लिमिट आहे 18 वर्षे ते 30 वर्ष. इथे पण डिग्री मागितलेली आहे कोणत्याही एका युनिव्हर्सिटीमधून रिकॉग्नाइज म्हणजेच मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून तुम्ही जर डिग्री केलेली असेल तर हा फॉर्म तुम्ही ही पोस्ट आपण भरू शकता. कॅटरिंग असिस्टंट पे स्केल आहे 25,500 ते 81,100. एज लिमिट आहे 35 वर्ष. ही पोस्ट तुम्ही 10th पास असाल तर ही पोस्ट तुम्ही भरू शकता. कॅटरिंगचा इथे डिप्लोमा मागितलेला आहे 3 वर्षाचा. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट पोस्ट कोड 11, पे स्केल आहे 19,900 ते 63,200. एज लिमिट आहे 18 ते 27 वर्ष. इथे 12वी तुम्ही करून असाल आणि तुम्हाला टायपिंग असेल तर तुम्ही ही पोस्ट भरू शकता. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट JNV पे स्केल आहे 19,900 ते 63,200. एज लिमिट आहे 18 ते 27 वर्ष. ही पण इथे 12th बेस पोस्ट आहे. टायपिंग मागितलेली आहे इंग्लिश टायपिंग. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर पे स्केल आहे 19,900 ते 63,200. एज लिमिट आहे 18 वर्षे ते 42 वर्ष. आणि इथे 10वी पास मागितलेला आहे. ITI सर्टिफिकेट इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनमध्ये प्लंबिंगमध्ये ॲटलिस्ट 2 इयर एक्सपिरियन्स 2 वर्षाचा अनुभव इथे मागितलेला आहे. लॅब अटेंडन्स पोस्ट कोड 14, पे स्केल आहे 18,000 ते 56,900. आणि एज लिमिट इथे 18 वर्षे ते 30 वर्ष दिलेली आहे. 10th पास ही पोस्ट आहे. 10th पास किंवा 12th पास स्टुडंट ही पोस्ट भरू शकता. मेस हेल्पर पे स्केल आहे 18,000 ते 56,900. एज लिमिट आहे 18,000. एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष. असेन्शियल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन मागितलेलं आहे म्हणजेच 10वी पास. 10वी पास असाल तुम्ही तर ही पोस्ट तुम्ही भरू शकता. मल्टीटास्किंग स्टाफ याचा पे स्केल आहे 18,000 ते 56,900. एज लिमिट आहे 18 वर्षे ते 30 वर्ष. इथे पण 10वी पास मागितलेला आहे. कोणत्याही रिकॉग्नाइज बोर्डमधून तुम्ही 10वी पास झालेले असाल तर ही पोस्ट तुम्ही भरू शकता. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC STला 5 वर्ष आहे आणि OBC कॅटेगरीला 3 वर्षे एज रिलॅक्सेशन आहे. OBC कॅन्डिडेटला इथे नॉन क्रिमिनल मागितलेलं आहे. इथे एक्झामिनेशन सेंटर दिलेलं आहे. या ठिकाणी तुमची एक्झाम असू शकते. एवढे सिटीचे इथे नावं दिलेले आहेत. वेगवेगळ्या पोस्टनुसार इथे एक्झामिनेशनसाठी सिलेबस दिलेला आहे. प्रत्येक पोस्टसाठी इथे सविस्तर सिलेबस दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. ही सविस्तर PDF बद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास त्यांनी वेबसाईट दिलेली आहे www.navodaya.government.in. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती इथे बघू शकता. महत्त्वाचं म्हणजे इथे कोणत्या पोस्टसाठी किती चालान आहे हे इथे दिलेलं आहे ते बघूया आपण. असिस्टंट कमिशनर ॲडमिनसाठी इथे 1,500 रुपये फीज मागितलेली आहे. एक्झाम फी. फिमेल स्टाफ नर्ससाठी 1,200 रुपये फीज मागितलेली आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिस ऑडिट असिस्टंट
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, स्टेनोग्राफर, कम्प्युटर ऑपरेटर, कॅटरिंग असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, HQRO कॅटरी, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर याच्यासाठी 1000 रुपये फीज मागितलेली आहे. लॅब अटेंडन्स, मेस हेल्पर, मल्टीटास्किंग स्टाफ इथे 750 रुपये फी दिलेली आहे. इथे काही इम्पॉर्टंट डेट दिली आहे, या बघूया. 12 जानेवारी 2022 पासून ते 10 फरवरी 2022 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. आणि फीज डिपॉझिटची डेट पण 12 जानेवारी 2022 ते 10 फरवरी 2022 ही दिलेली आहे. आणि इथे एक्झामिनेशनची डेट दिली आहे 9 मार्च ते 11 मार्च या कालावधीत तुमची परीक्षा असू शकते. इथे अंडरटेकिंग मागितलेलं आहे. जे एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी ही अंडरटेकिंग मागितलेली आहे. याची प्रिंटआउट तुम्ही काढून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे ऑनलाईन. ही अदर बॅकवर्ड कॅटेगरी म्हणजेच OBC कॅटेगरीसाठी हा फॉर्म मागितलेला आहे. हा तुम्हाला व्यवस्थित भरून ऑनलाईन सबमिट करायचा आहे तुमच्या फॉर्मसोबत. SC ST कॅटेगरीसाठी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि इथे 3 वर्षाचं इन्कम सुद्धा लागेल इथे दिलेलं आहे. सविस्तर माहिती देऊन इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे. फिजिकल हँडिकॅपसाठी हा फॉर्म दिलेला आहे. आणि ही अंडरटेकिंग सर्वांसाठी कंपल्सरी आहे. लेटर अंडरटेकिंग फॉर यूजिंग अवन स्क्राईब. इथे तुमची नेगेटिव्ह मार्किंग पण आहे. 1/4ची नेगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. एक्झामनंतर तुमचा इंटरव्ह्यू, स्किल टेस्ट घेतली जाईल. वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी पद्धत असेल. आणि त्यानुसारच तुमची मेरिट लिस्टनुसार जॉईनिंग होईल.